खूप शुभेच्छा. मॅच मात्र सुरू झाली, परंतु देऊया सर्व तमाम रसिक खेळाडूंच्या वतीनं आणि आयोजन कमिटीच्या वतीनं भरभरून शुभेच्छा. रोशन गायकवाड आणि प्रसाद म्हात्रे आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आप जिओ हजारों साल, साल के दिन हो 50,000. खूप खूप शुभेच्छा दिल्या जात आहेत. मुख्य व्यासपीठावर रोशन गायकवाड आणि प्रसाद म्हात्रे या दोन्ही वाढदिवसांच्या व्यक्तिमत्वांना आपण पाहतोय. इथे मात्र शुभेच्छा दिल्यात. फलंदाजानं देखील ठोकलाय हा खणखणीत दणदणीत षटकार. थँक्यू थँक्यू. धावसंख्या रोहित आपण पाहू शकाल 8 या आकड्यावर. पुन्हा एकदा आडव्या पाडण्या केल्याचा प्रयत्न. याच मी स्टॅमिंग स्ट्रोक सेकंड अटेम्प्टला टिपलाय जेल आणि पहिली विकेट गीतेश मडवीला जावं लागेल तंबूच्या श्रेयाला. बघा इथे या ठिकाणी आगमन झालंय अक्सर इन्फ्रा कंपनीचे मालक आदरणीय जयत शेठ पटेल यांचं इथे आगमन झालंय. जयत शेठ आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. जयत शेठ पटेल आपका तहे दिल से शुक्रगुजारता हूँ. यहाँ पे आप तशरीफ रखिए. तलोदच्या भव्य दिव्य आयोजनाचं खरं तर जे यशस्वी आयोजक यांचेच बंधू नसीरुद्दीन पटेलचे बंधू जय पटेल साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळल्यानंतर एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर एकूण 9. व्यासपीठावर वाढदिवस साजरा केलाय रोशन गायकवाड आणि प्रसाद म्हात्रे दोघांना खूप खूप शुभेच्छा. रोशन आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडची भव्यता आणि पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊया थेट मैदानामध्ये जिथे मात्र पहिला ओव्हर सुरू आहे. पूर्वेश पाटील आवरे टीमचा हा गोलंदाज. इथे सिंगल आली आहे. 10 धावा धावफलकावर. खरं तर गणेश गावंड आवरे टीमला सपोर्ट करत असताना आपले ओले गावचे जावई हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. गणेश गावंड आपले हार्दिक हार्दिक स्वागत. तर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 10. एकूण पहिला ओव्हर सुरू आहे. रोशन गायकवाड आता पार्टीला तयारी करा. आज वाढदिवस आहे प्रसाद म्हात्रे आणि रोशनचा. इथे मात्र आणखी एक विकेट पटकावली आहे. गोलंदाज पूर्वेश पाटीलनं ओम खारकरला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय. ब्रिगेडर मॅन फरसान साजन म्हात्रे यांचंही आगमन झालं होतं मुख्य व्यासपीठावर. हाच खरं तर देवा ग्रुप आवरे आणि रॉयल उल्वे. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखा कामगिरी करेल का हा संघ हे मात्र सर्वांचं लक्ष पाहायला जातंय. रॉयल उल्वे विपक्ष देवा ग्रुप आवरे असा हा आजच्या रजनीतला तिसरा सामना. यानंतर याच ओले गावचा एक संघ स्मिथ 11 ओले आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक कोपर हा मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी महाराष्ट्र पोलीस आणि आयोजक असा देखील प्रेक्षणीय सामना असेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 10 धावा धावफलकावर लागलेत. आपण पाहत आहोत, एन्जॉय करत आहोत. आर्या स्पोर्ट्स ओवले, ग्रुप ग्रामपंचायत ओवले सरपंच
रुपेश सुरेश गायकवाड यांच्या वाढदिवसाचा निमित्त आणि सिद्धेश ट्रॉफी पनवेल उरण आमदार चषक 2024 प्रकाश जोधातील अप्रतिम आयोजन दैदिप्यमान सोहळा दुसरी रात्र सरळ सरळ दिशेने केला क्षेत्ररक्षक आहे बरोबर 30 यार्ड सर्कल मध्ये आणि तिथे मात्र अगदी शॉर्ट मिड ऑनला टिपला जातोय झेल विकेट क्रमांक 3 या ठिकाणी आकाश मडवीला देखील परतावं लागेल विकेट क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला तर खूप चांगली बॅटिंग करण्याची गरज आहे रॉयल वुल्वा टीमला मग रॉयल वुल्वा म्हटलं ना तर नक्कीच या संघामध्ये देखील घातक फलंदाज आहेत परंतु अवघ्या 10 धावसंख्येवर आपण पाहिलं तर 3 गडी बाद झाले चंदन मडवी आणि आता सूरज ठाकूर ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल शिवम पाटीलचं कौतुक केलं जाईल षटक क्रमांक 2 अगदी 5 षटकांचा सामना असताना सेकंड पॉवर प्लेमध्ये शिवम पाटील आला आणि त्याने देखील खूप चांगली गोलंदाजी खूप चांगल्या गोलंदाजीला सुरुवात केली आहे याच्या अगोदर उरण पूर्व विभागातील वशेनी संघ जिंकला होता मित्रांनो आता उरण पूर्व विभागातील आवरे संघ मैदानावर खेळतोय रॉयल उल्वेच्या विरोधात उल्वा नोड रॉयल उल्वे गोलंदाज शिवमचा हा बॉल खणून काढलाय सिलिमिडो आपला क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जर हिट झाला असता तर कदाचित तिथे मात्र धोका निर्माण झाला असता परंतु नाहीये तर सेफ आहे फलंदाज एक सिंगल मिळाली संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 11 रन्स आज आपण पाहतोय खरं तर आमचा व्यासपीठ पूर्णपणे भरगच्च भरलाय आणि यानंतर प्रेक्षणीय मॅच साठी आमचा आयोजक संघ देखील रेडी झालाय तयार झालाय खूप चांगला चेंडू आहे थोडासा बीट करून सोडला डायरेक्ट पुन्हा एकदा हिट इथे ओव्हर थ्रो झाली आहे परंतु सिंगलच एकच धाव मिळेल एक धावसंख्येनं संघाची धावसंख्या पुढे पुढे हलुवार पद्धतीने सरसावते संत गतीनं धावसंख्या पुढे वाढते 12 धावा धावफलकावर पहिल्या रात्रीचा विचार केला ना दिनेश पाटील बाबूशा तर पहिल्या रात्रीमध्ये 7 सामने जे झाले ते सर्व बॅटिंग करणारे संघ जिंकले हा देखील डॉट जातोय आणि 7 सामने कालच्या रात्रीमध्ये झाले ते बॅटिंग करणारे टीम जिंकत असताना आजही 2 सामने बॅटिंग करणारे संघ जिंकले म्हणजे आतापर्यंत 9 सामने बॅटिंग करणारे पहिले संघ जिंकलेत मग या मॅच मध्ये काय होईल सुरुवात तर डगमगली मी म्हणेन या रॉयल उल्वे टीमची मग धावसंख्या फक्त 12 हा चेंडू अलॉंग द कार्पेट वाईटिश लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र पुन्हा एकदा एक धाव खूप चांगली गोलंदाजी आवरे टीमची होत असताना टॉस जिंकला होता आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं आवरे टीमनं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं तसेच मात्र तेवढी चांगली गोलंदाजी होत असताना आपण मुख्य मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर षटक क्रमांक 2 सुरू आहे शिवम पाटील फास्टर बॉलर आहे चांगला चेंडू अप्रतिम चेंडू फेकलाय भेदक मारा पाहायला मिळाला शिवमचा या षटकामध्ये शिवमनं काय केलं तर फक्त 3च धावा आणि 1 विकेट काय गोलंदाजी गोल्डन ओव्हर म्हणावं लागेल कारण एकूण 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला धावसंख्या धावफलकावर फक्त 3 गडी बाद 13 आहे आज आपण पाहतोय प्रशांतदा ठाकूर यांनी चौथ्यांदा 4 ट्रिक आमदार म्हणून त्यांच्या नावावर वर्णी लागते आणि लगातार दुसऱ्यांदा विजय संपादित करणारे आमदार महेशजी वालदी साहेब आणि याच आमदार साहेबांच्या नावानं या ट्रॉफीचं आयोजन आपण पाहतोय ओल्या नगरीमध्ये धावसंख्या धावफलकावर थांबली गेली आहे 2 षटकांचा खेळ 13 धावा तिसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज पूर्वेश पाटील वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरे षटक 24 इव्हेंट्स मधून बरेच प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत
इथे हलकसं कट करण्याचा प्रयत्न, काय कॅच पकडलाय बघा, कॉड बिहाइंड द विकेट. अप्रतिम जेल टिपला गेलाय, अगदी निशांच्या हातामध्ये जेल, आणि विकेट क्रमांक 4 तंबूच्या श्रेयाला. वर 13 वर थांबली आहे विकेट, मात्र एका मागून एक. जो आपण खरं तर कालच्या रात्रीपासून गणित पकडतोय की पहिली बॅटिंग करणारा संघ जिंकतोय, परंतु इथे आता एकमेव असा रॉयल उल्वेज संघ आहे की पहिली बॅटिंग करत असताना थोडासा बॅकफुटवर जातोय, कारण 13 या धावसंख्येवर 4 गडी बाद केलेत. बॅट्समन तुषार कोहली, रॉयल उल्वे टीमचा हा खरं तर बिग हिटर म्हणून त्याला ओळखलं जातं, आणि त्याच फलंदाजाला देखील डॉट बॉल फेकलाय. पूर्वेश पाटीलनं त्याच्या वाट्याला आलेला दुसरा ओव्हर, तो देखील खूप चांगली कामगिरी करतो, खूप लययुक्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. हा चेंडू वाईट बॉल. अंपायर सिग्नल, जमिनीस हात समांतर केले, अंपायरने लाईन चेक केली आणि इथे मात्र वाईट बॉलचा इशारा केला नीरज रणावत सरांनी. संघाची धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढेल. आता कुठेतरी धावसंख्या 13 वरनं पुढे जाते 14 वर. 14 धावा धावफलकावर. आमचे केदार साहेब देखील या मॅचचा पूर्णपणे आनंद घेत आहेत. स्वप्नील साहेब पोलीस निरीक्षक. हा कव्हर ड्राईव्हचा फटका, एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 1-1 नका होईना आता हलवार पद्धतीनं संत गतीनं पुढे सरसावते. 5 षटकांचा सामना आहे. तिसरा षटक सुरू आहे आणि धावसंख्या अवघ्या 15. नशिरुद्दीन पटेल साहेबांचे बंधू. खरं तर तलोजा म्हटलं ना तर एक टेनिस क्रिकेटचा खरं तर महाकुंभ त्या ठिकाणी रजनी स्पर्धेसाठी पाहायला मिळायचा. नशिरुद्दीन पटेल साहेबांनी केलेलं आयोजन, आणि इथे आणखी एक विकेट, विकेट क्रमांक 5, अर्थातच 5 विकेट्स गॉन. हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आगमन काही क्षणातच होईल. वाईडिश लॉंगॉनकडे चेंडू जाईल, एक सिंगलच मिळेल. चांगले बांधून ठेवलेत, चांगले जगडून ठेवलेत, आणि खरं तर शेखर भाऊ आमचे नेहमीच पाठीराखे राहिलेत. आता आज थेट मैदानावर उतरताना तुम्हाला पाहायला मिळतील. करावे गावच्या आमच्या आयोजनाच्या भूमिकेत पोलीस दलाच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. हा याच फटक्याचीच गरज आहे, आणि मी म्हटलं होतं की हार्ड हिटर बॅट्समन आहे तुषार कोहली, आणि त्याच्या बॅटमधून सुटली बंदुकीतून गोळी, येतोय षटकार. तुम्हाला पहिला सत्र संपवायचा, वेळेकडे लक्ष द्या. आम्ही टाइम अलर्ट देखील रोहित, आपण पहिला बॉल पडल्यापासून टाइम नोंद करा. 20 मिनिटं 4 षटकांसाठी जर घेतली तर मात्र तुमचा एक प्लेअर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये येईल 5व्या षटकासाठी. याकडे तुम्हाला लक्ष द्यावंच लागेल. बघा खूप चांगली स्पर्धा. 9 वाजले आणि तिसरा सामना या ठिकाणी सुरू आहे, म्हणजे स्पीडअप आहे. योग्य वेळेमध्ये मॅचेस होत आहेत. 9 वाजलेत, 9 वाजून 4 मिनिटं तिसरा सामना सुरू आहे. फर्स्ट इनिंग इथे कंप्लीट होईल, आणि हेच करावं लागेल. 12-1च्या आतमध्ये सामने सर्व समाप्त होतील. आत्माराम गायकवाड, आपलं मनापासून आभार. सुरेशजी गायकवाड, सरपंच साहेबांचे पिताश्री परत येतील आपल्या या व्यासपीठावर थोड्या वेळात. परंतु मैदानाकडे जर आपण पाहिलं तर 4थ्या षटकाला सुरुवात झाली. पूर्वेशचा तिसरा षटक समाप्त झाला. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर
22 धावा, 5 गडी बाद 22 धावा. यानंतर प्रेक्षणीय सामना आयोजन कमिटी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस आमचे पनवेल तालुका पोलीस निरीक्षक यांच्यामध्ये होणारा सामना. टॉससाठी दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. हा सत्र संपेल जसा तर आपण लगेच टॉस करणार आहोत. पहिला सत्र संपेल लगेच टॉस करणार आहोत. 2 षटकांचा खेळ बाकी. गोलंदाज सौरभ गावंड. सौरभ गावंड याचा मात्र एक पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मात्र इथे डॉट जातोय. गावंड हे नाव आलं ना तर ओले गावाच्या मराठी शाळेमध्ये गावंड गुरुजींनी आम्ही अनेक वर्ष त्यांनी सेवा दिली. अनेक विद्यार्थ्यांना घडवले. ते गावंड गुरुजींची आठवण होईल. अरे गाव हा ही बॉल डॉट. खूप चांगली गोलंदाजी. सौरभ गावंड अगदी टिचून मारा करतोय. योग्य दिशेमध्ये गोलंदाजी करतोय आणि स्ट्राईकला बॅट्समन तुम्ही पाहू शकाल प्रेम कोहली काय करतोय. प्रेम तुषारला स्ट्राईक देणं गरजेचं आहे अशा वेळेस. परंतु थोडी दिशा भटकली सौरभनं देखील. 2 चेंडू चांगले फेकले. त्यानंतर मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. अवांतर धाव मिळाली. 1 संघाची धावसंख्या 1 ने वाढली. धावफलकावर 23 धावा. 4थं षटक सुरू आहे. बरेच प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. थेट मैदानावर आमच्या गोल्डन ग्रुपची हवेली गोल्डन हवेली आपल्याला पाहायला मिळेल. त्या हवेलीमधून देखील मॅचचा आनंद घेत आहेत. अजून एक वाईड. 2 चांगले चेंडू सौरभ गावंडने फेकल्यानंतर काय झालं सौरभला पूर्ण दिशा भटकली बघा. एक लेग स्टंपला वाईड, एक ऑफ स्टंपला वाईड. दिशाहीन. 1500 प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. स्मार्ट मोबाईल स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून. अजून एक वाईड. लगातार 3 अवांतर चेंडू. दिशा से भटके हुए गेंदबाज. दिशा खराब तो दशा खराब असं म्हटलं जातं आणि ही संपूर्णपणे दिशाहीन गोलंदाजी. नेक्स्ट बॉल इथे पुन्हा एकदा तो. अजून एक वाईड. काय चाललंय मैदानावर. सौरभ गावंड सुरुवातीचे 2 चेंडू एवढे चांगले फेकले होते डॉट. त्यानंतर काय घडलं. सौरभ गावंड याने 4 बॉल वाईड आणि या धावा जर अशा आल्या तर रॉयल वुल्वेज संघ पुन्हा एकदा पकड मजबूत करेल. हा आता अशाभूत नजरेनं बॅट्समननं पाहिलं की वाईड होईल परंतु त्याची लेग स्टंप उघडली आहे. क्लीन बोल्ड. अश्वित खारकर परंतु नॉन स्ट्राईकला तुषार आहे अजून तळ टोकून उभा. ज्या तुषारने 1 षटकार ठोकलाय आणि तुषार कोहलीना अजून 2 षटकार ठोकले ना तर निलेश खारकर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष उल्वा नोड यांच्याकडनं 5000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. तुषार कोहलीला नामी संधी आहे. 1 षटकार तर ठोकलाय अजून 2 ठोकले ना तर मग 5000 मिळतील. परंतु ऑन स्ट्राईक अश्वित. ललेनचा बॉल अश्वितनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक थोडासा फंबल थोडं चाचपडतपणा पाहायला मिळाला आणि 2 धावा कंप्लीट. एकूण धावसंख्या 28. 28 रन्स. 6 बाद आणि 28. नाजूक परिस्थितीत आहे रॉयल उल्वे संघ. मात्र आयोजन कमिटी संघामध्ये प्लेइंग स्क्वॉड तयार आहे. आमचा कर्णधार काय रणनीती आखतोय. मनामध्ये काय चाललंय की महाराष्ट्र पोलीस दलाला आपण कसं हरवायचं. पनवेल तालुक्यामधील आपला संघ आहे. इथे हा डॉट बॉल. इथे अजून एक डॉट बॉल जातोय. पोऱ्याबाई नाईक निलकंठ नाईक काल त्यांनी खरं तर हा स्टेज गाजवला अक्षरशः. बऱ्याच व्हिडिओ त्यांच्या व्हायरल झाल्या थेट स्क्रीनवर. रिव्हर्स स्वीप परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाही. बॅट आणि बॉलमध्ये डॉट बॉलची समाप्ती झाली. खूप चांगले षटक जरी वाईड आले तरी मोठा फटका कोणताही खेळून न देता सौरभ गावंडच्या षटकामध्ये एकूण धावा आल्यात
फक्त 6. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल 28. 6 गडी बाद. स्पर्धेतला टायटल सॉन्ग तुम्ही ऐकता. खरं तर सरपंच साहेब या ओले गावचे सन्माननीय लोकनियुक्त रुपेश शेठ सुरेश गायकवाड तर या गावचे सरपंच आहेत. त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा देखील आपण एन्जॉय करतोय. स्क्रीनवर बघा, अगदी खूप छान दृश्य या मैदानाचं. काय मैदान सजलंय बघा, अतिशय देखणं मैदान. ये स्वर्गीय बालाराम शेठ गायकवाड क्रीडांगण आर्या स्पोर्ट्स ओले. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक. तुषार कोहलीला संधी होती 3 षटकार मारण्याची, खरं तर 5,000 बक्षीस पटकवण्याची. निलेश खारकर यांनी मोटिवेट केलं होतं, परंतु तो तुषार इथे डॉट खेळतोय. गोलंदाज कल्पेश ठाकूर. देवा ग्रुप आवरे टीम पूर्णपणे हवी झाली. पूर्णपणे या संपूर्ण स्पर्धेतला लो स्कोर पाहायला मिळेल का? कारण लो स्कोर देखील कधी कधी डोकीडुकी ठरते. पण हा अप्पर कटचा फटका खेळला क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. हा म्हणता चेंडू जाईल ओव्हर द रोप, क्लिअर बाउंड्री. थँक्यू डीजे. खरं तर आपण पाहतोय की आमची संपूर्ण आयोजन कमिटी सातत्याने मेहनत घेत आहेत. नेक्स्ट बॉल. हा बॉल, हा देखील बघा डॉट फेकला. लास्ट ओव्हर आहे, स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक. अटॅकिंग करावी लागेल, फायरिंग करावी लागेल अगदी बॅटमधून आणि धावा वाढवाव्या लागतील. धावसंख्या फक्त धावफलकावर 32 आहेत. आमचे गजानन भाऊ, मनकुजी नाईक, राकेशजी गायकवाड, महेश गवानकर, संजयभाई गायकवाड, नंदराज शेठ मुंगाजी खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. इथे एक सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. अवघ्या 33 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. आता षटकातले चेंडू मोजावे लागतील की किती राहिलेत, ते खेळाडूही मोजत असतील उलवे टीमचे. लास्ट 2 टू गो. हा पॅडवर आदळतोय. शरीराचा वेध घेतला होता, चेंडू झपकन आतमध्ये आलाय. अंपायर सिग्नल, लेग बाईज. एक सिंगल आली. तुषारच्या वाट्याला उरलाय शेवटचा 1 आणि 1च चेंडू. धावसंख्या धावफलकावर 34 रन्स. कमी धावसंख्येचा स्कोर आतापर्यंत रॉयल वुल्वेट टीमच्या नावावर लागलाय. कारण आपण बघितलं आजच्या रात्रीतला लो स्कोर. कालच्या रात्रीमध्ये 28 धावांचा लो स्कोर पाहिला होता. आजच्या रात्रीमध्ये देखील तसंच चित्र पाहायला मिळतंय. आणि हाही बॉल, इथे मात्र डॉट. धावसंख्या धावफलकावर एकूण 34-35 धावांचा आव्हान. विरुद्ध आयोजन कमिटी संघ, दोन्ही संघ नायक. टॉस साठी यायचं साहेब अभय सिंग सर. केदार सर आपण या. सरपंच साहेब आपण यावं. पटेल साहेब आपण यावं. अभय सिंग सर विरुद्ध कॅप्टन नीलकंठ नाईक पोऱ्याभाई. टॉस केला जातोय.
केदार साहेबांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जातोय. हेड कॉल यस आणि टॉस जिंकला आयोजन कमिटी. आयोजन कमिटीकडे आपण जाणार आहोत. निर्णय काय असेल? आमची फिल्डिंग असेल. फिल्डिंग काय रणनीती आखाल आज आयोजन कमिटी? आज महाराष्ट्र पोलीस दलाच्या विरोधात खेळणार आहात. आम्ही 60-70 धावा काढू. 60-70 धाव फिल्डिंग घेतली आपण. 60-70 फिल्डिंग घेतली. किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 पर्यंत. आज आपण कॅप्टन आहात, काय जबाबदारी असेल मैदानावर उतरल्यावर? मोठी जबाबदारी आहे ती आम्ही पूर्ण करून दाखवू. डेफिनेटली पूर्ण करून. एक संधी मिळाली तुम्हाला, आयोजकांनी दिली की तुम्हाला ही मैदानावर खेळण्याची संधी मिळाली. तुम्ही जास्त खेळत नाही, परंतु आज तुम्ही मैदानावर खेळणार. काय परफॉर्मन्स कसा राहील? परफॉर्मन्स चांगला राहील. डेफिनेटली चांगला राहणार आहे. आपण अभय सिंग सरांकडे जाणार आहोत. सर तुम्ही टॉस लॉस झालात, तुमच्या वाट्याला बॅटिंग आली आहे. किती धावांचं डोंगर रचाल आमच्या आयोजन कमिटीच्या विरोधात? 50 ते 60. 50 ते 60. सर तुम्ही अहोरात्र खरं तर देशाची सेवा करता, पूर्णपणे तुम्हाला वेळ नसतोय, परंतु आज तुम्ही टेनिस क्रिकेट खेळणार. काय एकंदरीत म्हणाल? नाही, आमचे पण खेळाडू चांगले आहेत. खेळाडू चांगले आहेत. आज तुम्ही आर्या स्पोर्ट्स या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलात, आमच्या विनंतीला मान देऊन आलात. एक आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन खूप सुंदर आहे आणि आयोजकांनी आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचं देखील आभार. आणि नक्कीच बघा, आपले अध्यक्ष सांगतायत की तुम्ही देखील खेळायला हवं आणि तुमच्या देखील प्रकृतीत आम्ही विचार केला, हेल्थ इज वेल्थ, म्हणून आमच्या जो 32चा लॉट आहे त्या लॉटमध्ये तुमचा एक संघ खास करून त्या 32मध्ये असणार. काय म्हणणार, तुम्हाला ही संधी मिळाली आता? संधी चांगलीच आहे आणि त्या संधीचं नक्कीच सोनं करू. डेफिनेटली एकदा जोरदार आला अभय सिंग आणि त्यांच्या स्क्वॉडसाठी. दोघांना देऊया खूप खूप शुभेच्छा आणि आपण लगेच हा प्रेक्षणीय सामना सुरू करणार आहोत. स्वप्नील केदार साहेब आपण थांबायचंय, पटेल साहेब आपणही थांबायचं आहे. आज विशेष स्वप्नील केदार साहेब, सदर रक्षण आहे खल निग्रहण आहे, हे ब्रीद वाक्य मित्रांनो पोलीस दलाचं आपण नेहमीच पाहतो. नंदराज शेठ मुंगाजी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होत आहे. केदार साहेब हा सन्मान होतोय तुमच्या कर्तृत्वाचा. केदार साहेब हा सन्मान होतोय तुमच्या नेतृत्वाचा. मंडळी, ऊन वारा पाऊस कशाशीही तमानं बाळगता ही मंडळी अहोरात्र सेवा करतात आणि नक्कीच होणाऱ्या अन्यायापासून आपल्याला वाचवण्याचं काम केलेलं ही मंडळी. आज केदार साहेब यांचा विशेष सन्मान होत आहे, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. API स्वप्नील केदार साहेब. त्यानंतर आपण पाहतोय तलोजा रजनी म्हटलं तर मित्रांनो अगदी अक्षरशः मॅच पाहण्यासाठी तुडुंब गर्दी ज्या ठिकाणी व्हायची ते नशिरुद्दीन पटेल या स्पर्धेचे आयोजक आणि त्यांचे बंधू पटेल साहेबांचा इथे हा शुभ सन्मान जोरदार टाळ्यांनी करूया स्वागत आणि सन्मान. जायद शेठ पटेल साहेब आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक आभार. त्यानंतर मी आमंत्रित करतोय अभय सिंग शिंदे सरांना. PSI अभय सिंह शिंदे सर या आपण. PSI हॅलो हॅलो माइक चेक. हॅलो. त्यानंतर घ्या पटापट आपण सत्कार आणि सन्मान करूया. परेश म्हात्रे आपण यावं. परेश म्हात्रे, संजय सावंत, अनिल मानकर, नंदकुमार अढारी, राजापुरे रामदास, रसाल सागर, सर्व पोलीस कर्मचारी, पोलीस निरीक्षक सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करीत आहोत. या सर्वांनी या. एका बाजूला मॅच मात्र सुरू झाली आहे. थोडीशी दिलगिरी व्यक्त करीत आहोत, परंतु तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळेल. एका बाजूला सर्व पोलीस कर्मचारी वर्गाचं या ठिकाणी स्वागत होत आहे. परेश म्हात्रे, संजय सावंत, अनिल मानकर, नंदकुमार अडारी,
राजापुरे रामदास, रसाल सागर. सावंत साहेब, तर पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत होतोय. ज्यांची नावं आपण पुकारलीत नक्कीच स्वागत आणि सन्मान सुरूच राहील. तोपर्यंत मॅचला देखील सुरुवात होतोय. कॉम्बॉक्स मध्ये बदल ऐकूया पुन्हा एकदा. शेर शायरियों के बेताज बादशाह हमारे लाडले बाबू शाह. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया रिबॉल सर. चलेंगे फिर से एक बार मुकाबले की तरफ. आज का रात का बात करेंगे. देखिए तीसरा मुकाबला है और इसके बाद देखिए हाई वोल्टेज ड्रामा 100 मुकाबला रहेगा. अरे चलिए खेल तो ऊंचाई ली है, लंबाई की कमी यहाँ पर फील्डर्स हैं यहाँ पर और यही काम करना होगा भाई. कहती ना छोटा सा अगर टारगेट को बचाना है तो फिर से आपको अच्छी गेंदबाजी अच्छी फील्डिंग करनी होगी. कहती है ना सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो रनों की टारगेट है 30 गेंद के ऊपर है. छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना. सागर दत्ता गायकवाड़ स्वागत है आपका. अच्छे दाग देने के लिए कमेंटर को यहाँ देखिए. बात करेंगे अगला मैच आयोजक पुलिस है, महाराष्ट्र पुलिस. लेकिन आयोजक को ध्यान रखना होगा एक चीज के ऊपर है, जहाँ पर महाराष्ट्र पुलिस मुजरिम को इतने आसान से छोड़ते नहीं है तो आपको भी इतना आसान नहीं रहेगा वो मुकाबला. ध्यान रखना होगा. बहुत कड़ा टक्कर होगा एक्चुएशन मुकाबला अगला. लेकिन उससे पहले देखिए यहाँ से कहते ना कयामत से पहले कयामत का क्या दुष्ट दिखेगा. अरे चलिए पिछली गेंद पर विकेट गिरा और उसके बाद यहाँ से डॉट गेंद निकलता हुआ यहाँ पर रॉयल उलवे टीम. देखिए बात करेंगे भलाई निराश की यहाँ पर बल्लेबाजी में, लेकिन अब गेंदबाजी से बहुत कुछ उम्मीद रखेंगे भाई. तर बलिराम गायकवाड यांना ही विनंती असेल आमच्या ओले गावातील युवा कार्यकर्ते बलिराम आत्माराम गायकवाड. बलिराम आत्माराम गायकवाड आपण यावं. आपलं या ठिकाणी स्वागत सन्मान होतोय, तो स्वीकारावा. ओ बल्ले का लिया पारी किनारा. पाल बाल यहाँ से बचे. यहाँ पर कैरी नहीं किया शॉट लेके फील्डर तक, विकेट कीपर से दूर था यहाँ से. और यही काम करना होगा भाई. यहाँ से कहते ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे भाई, क्योंकि 35 का टारगेट है. ये टारगेट इतना आसान नहीं है बचाना, लेकिन जो रिकॉर्ड बता रहा है इतिहास बचा रहा है. अभी तक कोई चेसिंग बना नहीं है. क्या पहला चेसिंग बन जाएगा भाई. लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा है फिर भी कप्तान टॉस जीतते हैं फील्डिंग लेते हैं. सागर सरकार क्या क्या बदलेंगे रिवॉल्व सर, कुछ आप भी बदलिए. कपर टीम देखिए तैयार है निश्चित रूप से पहले राउंड के अंतिम मैच के लिए. अरे चलिए स्क्वायर कट करारी यहाँ पर देखिए ताचा मारा यहाँ पर फील्डर से बहुत दूर बैकवर्ड पॉइंट से मारेगा के बाहर 4 रन. आगमन झालंय ते आदरणीय योगेशजी लाने, माजी सरपंच आणि खरं तर कुस्ती पैलवान म्हणून त्यांची ओळख आहे. योगेश लहाणे यांचे ते आगमन. चलिए एक तरफ सम्मान चल रही है और दूसरी तरफ देखिए जो हमने बात छेड़ी थी भाई, छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना. लगातार 2 चौके के साथ देखिए टीम का स्कोर पहुंच चुका है 10 रन. भाई अगर तालाब से छोटी छोटी मछली पकड़नी है ना तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना होगा, क्योंकि कॅमेरामॅन. तर योगेशजी लहाणे यांना आपण पाहतोय ज्यांचा इथे शुभ सन्मान होतोय. खरं तर सरपंच देखील राहिले, त्याचबरोबर कुस्तीपट्टू आहेत आणि जिल्हास्तरीय कुस्ती मध्ये नेहमीच अलिबाग इथे कोणाला जर कुस्तीमध्ये सहभाग घ्यायचा तर त्यांच्याशी संपर्क साधा. प्लस 5 विभागीय नोड. आणि या दरम्यान शेखर भोईर ओम साई एंटरप्राइजेसचे ओनर शेखर भोईर यांचं ते आगमन झालंय. लगेच टी शर्ट परिधान करा आणि मैदानावर उतरा. चलिए बहुत बढ़िया मुकाबला इसके बाद देखने को मिलेगा. 10 रन बनाए हैं और यहाँ से देखिए देवा ग्रुप और टीम ने बता दिया भाई कि हमें टूटना पसंद है लेकिन झुकना पसंद नहीं है इतनी आसानी से. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य भिंगारवाडी प्रशांत पाटील साहेब आपणही यावं. आपलाही इथे विशेष सन्मान होत आहे. भिंगारवाडी गावातील खरं तर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यांची ओळख आहे
प्रशांत पाटील यांचे इथे विशेष सन्मान. त्याचबरोबर आवरे गावातील आमचे गणेश गावंड जावई यांनाही विनंती आहे, गणेश गावंड आपणही यावं. प्रशांत पाटील ग्रामपंचायत सदस्य यांचा विशेष सन्मान आणि औलेगावचे जावई औरे गावातील आमचे खरं तर गणेश गावंड यांचे इथे शुभ सन्मान. या जावई प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान होत आहे. एका बाजूला आज पाहुण्यांची मांदी आली, भरपूर प्रमाणात प्रचंड प्रतिसाद आहे या स्पर्धेला. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राकडे ठोकलाय षटकार. चलिए बहुत बढ़िया, देखिए छक्का आया और उसके साथ है और एक देखिए बड़ा हिट. अब तो गेंदबाज कहेगा भाई कि अल्लाह बचाए मुझे, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से. दिया भाई, हमारी ताकत का अंदाजा मत लीजिए, हम वो परिंदे हैं सीधा पिंजरे को लेकर उड़ते हैं. लेकिन अब स्लोअर गेंद देखे नकल करें. हाँ ये होनी चाहिए भाई. कहते हैं ना, कौन कहता है ठोकरे आपको गिराता है, ठोकरे आपको चलना सिखाता है. क्योंकि 2 छक्के खाने के बाद है मैच देखिए यहाँ पर बहुत करीब चला गया. छोटा सा टारगेट था 22 रन देखिए यहाँ से, और जहाँ पर 35 की टारगेट से आगे निकले. कदमों का बहुत बढ़िया इस्तेमाल किया, कैच लिया गया, लेकिन विकेट मिलने के बावजूद भी देखिए खुश नहीं है कप्तान से. जानते हैं कि टारगेट इतना बड़ा नहीं था. जैसे कहते हैं ना, शादी के बाद अगर बंदा का पेट ना बाहर आया, सोचिए शादी से खुश नहीं. तो उसी तरह से देखिए विकेट मिलने के बाद यहाँ पर ना गेंदबाज खुश है ना टीम खुश है, क्योंकि जीत के करीब देवा ग्रुप आवरे टीम है. लेकिन फिर भी हिम्मत नहीं छोड़नी चाहिए रॉयल उलुआ टीम को. आना है तो शुरुआत के बल्लेबाज को रोकना होगा, यानी सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है. योगेश पाटिल देखिए क्या बल्लेबाजी क्या शुरुआत दिखाई यहाँ से. बता दिए भाई, मैं छोटा मोटा मामूली सांप नहीं हूँ, अजगर हूँ भाई, डसता नहीं निकलता हूँ. लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 13 की जरूरत है और न्यू बैटर से साहिल भोर. यहाँ से हिम्मत थोड़ा सा जोड़ना होगा यहाँ पर से गेंदबाज को. 1-2 ओवर अच्छी करनी होगी. 1-2 अच्छी गेंद करने से आप मैच में नहीं आ सकते हो. जहाँ पर देखिए इस ओवर के बाद भी 3 ओवर आना बाकी है. इस बार देखिए स्लोअर गेंद बहुत बढ़िया. देखिए यहाँ से खास हमारे मेहमान देखिए इस वक्त देख सकते हैं मंच पर, जिनका सम्मान निश्चित रूप से यहाँ पर किया गया और होना ही चाहिए. कहते ना, इज्जत और तारीफ है मांगी नहीं कमाई जाती है. आज जो हमारे मेहमान देखिए हम देख सकते हैं, नसीरुद्दीन साहब हमारे देखिए महाराष्ट्र पुलिस, लानी साहब देखिए इनका भी सम्मान किया गया. और उलुआ टीम देखिए जब खेल रहे हैं निश्चित रूप से एक आवाज़ है पनवेल समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष किरण पाटिल सर है. जहाँ उलुआ 40+ बहुत बढ़िया खेलते हैं, लेकिन यहाँ पर देखिए उनकी रेगुलर टीम है थोड़ी कहीं ना कहीं निराश किया बल्लेबाजी में. लेकिन अब समीकरण की बात कर लेंगे ना भाई यहाँ से, और कठिन रहेगा थोड़ा सा गेंदबाज के लिए, खास करके 13 रनों की ज़रूरत है. देखिए अंतिम गेंद आप रिप्ले में देख सकते हो किस तरह से देखिए बात करेंगे. और गोगले देखिए बात करेंगे यहाँ से, बैटर को लगा था कि गेंद बाहर की तरफ निकलेगी. कला है भाई इनके अंदर. कहते ना, फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, टेनिस की उंगलियों से घुमाना. 18 गेंद देखिए 12 की ज़रूरत है. काश अगर ये 12 गेंद पर 18 की ज़रूरत होती तो फिर मैच देखिए, कहते ना, एक स्वेटर एक क्वार्टर से ज़्यादा गर्मी दे सकता था. लेकिन दर्शक भुला नहीं, अगला मैच देखिए 100 मैच एग्जीबिशन मैच है. मैंने पहले बता दिया, महाराष्ट्र पुलिस देखिए इतनी आसानी से मुजरिम को नहीं छोड़ते हैं. आयोजक आप तैयार रहिए, आसान नहीं रहेगा, आपके लिए भी बहुत बड़ा चुनौती रहेगा. रवि दादा वाइले देखिए बात करेंगे, मलंगा टाइगर इस वक्त देखिए मैच का आनंद ले रहे हैं. रुपेश भाई राकेश गायकवाड़ साहब को देखिए बात करेंगे, शुभकामना देता हुआ. देखिए जब रायगढ़ थाना कहा जाए तो एक बहुत बड़ी 2 हिस्सा है, और जहाँ पर देखिए मलंगगढ़ के टाइगर रवि वाइले वासर के देखिए इस वक्त इंजॉय लेते हुए दादा स्वागत है. लेकिन 18 गेंद 12 की जरूरत है. कहते ना, दिल का दरिया कभी समंदर भी होता है, और क्रिकेट में कभी हमने देखा है कि जीत के करीब भी जाकर हार होती है.
कुछ कहा नहीं जा सकता है, लेकिन उससे पहले देखिए आपको एक आध ओवर अच्छी करनी होगी। कहते ना धोती पहन लेने से कोई महात्मा गांधी नहीं बन जाता है, 2-4 डॉट गेंद डाल देने से कोई जसप्रीत बुमराह नहीं बन जाता है। आज भी देखिए ऑस्ट्रेलिया में बुमराह संघर्ष कर रहे हैं, बाकी के अगर गेंदबाज अच्छा साथ उनका दे देते फास्टर गेंदबाज, तो फिर जो ऑस्ट्रेलिया के साथ पहला मैच हुआ था हालत हो ही रहता है यहाँ से। तभी तो मैंने कहा कि मिथुन दापोलकर ने जिस तरह से गेंदबाजी की और आकाशदीप की जगह ले सकते थे उन्हें। हिंदुस्तान में देखिए टैलेंट की कमी नहीं है। देखते हैं, आवाज थी हाँ, अंपायर की देखिए उंगली उठी। देखिए स्क्वायर लेग का अंपायर वो कुछ नहीं कर सकते हैं, वो सिर्फ मेन अंपायर जब आएंगे वो उनके कानों में बताएंगे हाँ एक आवाज थी, साउंड थी, लेकिन वो डिसीजन देखिए। नीरज रनावत सर, देखिए मैं ये अंपायर की ग्रुप को क्यों कहता हूँ, एक रातों की कातिल आरसीसी पेट, एक रातों की कातिल ये अंपायर की पैनल। पिछले देखिए जब लाइव वेबसाइट भी नहीं था ना, और उन्होंने संघर्ष किया अपनी अंपायरिंग में। गलती तो होती है हर इंसान से भाई। उंगा जी साहब देखिए बात करेंगे का गोल्डन मैन चेहरा टेनिस क्रिकेट के। चलिए अब स्क्रीन पर देख सकते हो निश्चित रूप से, और बहुत बढ़िया हमारे समय भाई मुचावर देखिए बात करेंगे, एंजॉय ले रहे हैं, बता रहे हैं बहुत अच्छी मैचेस चल रही है, बहुत अच्छा आयोजन नियोजन। समीर भाई मुचावर कहा जाए तो एक अच्छे पैकर्स ओनर है निश्चित रूप से, राजीव वाटर सप्लायर्स के निश्चित रूप से बहुत बढ़िया। देखिए कितनी, देखिए जब एक टूर्नामेंट रहता है ना, देखिए कितनी दिल जुड़ जाते हैं क्रिकेट के, कितने चाहने वाले पूरे देश में हर कोने पर देखिए 24 लाइव इवेंट्स है जिनके माध्यम से देखा जा रहा है। 17 की ना 12 की जरूरत है। अब थोड़ी सी मन में हलचल चल रही होगी, क्या ये मैच को बचा पाएंगे, लेकिन उसके लिए कहते ना कोशिश से ज्यादा एक साजिश करनी बहुत जरूरी है। ओ यहाँ भी मुझे लगता है कैच था शायद, एक हल्की सी हमारे कानों तक आवाज आई थी। हाँ स्क्वायर लेग का अंपायर भी बता रहे हैं आवाज उन तक भी पहुंची थी। हाँ वाह वाह, अम्मा दे मेरा मुंडा बिगड़ा गया। ये तो बात ऐसा हो गया भाई, मैं खिलाया खाना और दुश्मन का गाया गाना, क्योंकि गेंदबाज ने इतना मेहनत करते, इसलिए तो कहता हूँ भाई मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, यूं ही नहीं बदनाम होती जब खराबी फील्डिंग में हो, लेकिन होता है कभी कभी, कोई बात नहीं, खिलाड़ी है भाई, टेनिस गेम है, गलतियां होती है। ओ ये चलिए भाई मैच रंग ला रहा है भाई, मैच रंग ला यहाँ से। कहते ना शहर का दवा और ओले गांव का हवा, ये अक्सर पासा पलटता है भाई यहाँ पर, कुछ भी हो सकता है इस मैदान के अंदर। सागर ने हमें जिक्र किए थे निश्चित रूप से, कल 6 गेंद पर 6 गेंद डिफेंस, मुझे लगता है सदा वागिलोड़ा टीम आई, क्योंकि लालचंद गावन अंपायर में जैसे आए थे उन्होंने ये बात जिक्र किए थे। ओ ये चलिए भाई, यही तो बात चढ़ी थी भाई। ओ ये क्या हो गया, चिंगो चिंगो, बहुत बड़ी गलती देखिए यहाँ से। गेंदबाज तो यही कहेंगे अच्छा सिला दिया तूने मेरे यार को। ओ ये क्या हो रहा है भाई, लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। बहुत बड़ी गलती भाई, ये देखिए बहुत बड़ी गलती। कितने नाखुश हैं यहाँ से, कितना रन आया, 4 रन। और झुमका झुमका डगआउट खुश रहेंगे, लेकिन खराब ये देखिए फील्डिंग में। यही तो बताया कि बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चूहा नहीं पकड़ती है भाई, मेहनत से पकड़ती है। स्कोर देखिए 27 तक पहुंच गया, और क्या बढ़िया गेंदबाज ने यहाँ पर, चंदन मडवी ने एक चंदन लगाए थे यहाँ पर गेंदबाजी से। साथ फील्डर का भी मिलना बहुत जरूरी है, इसलिए तो कहता हूँ भाई अच्छी गेंदबाजी के साथ अच्छी फील्डिंग होना जरूरी है। ये देखिए यहाँ पर भी मौका इतना बड़ा नहीं था, लेकिन रनआउट का मौका बनाइए, नहीं काम नहीं बन रहा है भाई। कहते हैं ना वक्त जब आंखें फेर लेता है, लगा शायद मुझे लगता है थ्रो लगा है, हल्की सी लगा है, विकेट गिरा है भाई यहाँ से। पर इतनी जल्दी हार मान लेनी अच्छी बात नहीं है। यहाँ से जीत मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है भाई, लेकिन कोशिश ना करें हम गलत बात है। चलेंगे हमारे डीजे देखिए बहुत बढ़िया यहाँ पर केतन साथ लिवाते हुए, स्वागत है आपका डीजे, आपकी तरफ चलते हैं। हम सभी की बात करेंगे यहाँ पर 27 तक पहुंच गए, 8 की जरूरत है। अब देखिए बात करेंगे, 8 रनों की जरूरत है। मुन्नी बदनाम हुई, लेकिन अभी भी मैच जीत सकते हैं। गेंद के ऊपर नजरें अच्छी होनी चाहिए। अगर मैं एक बात कहूं तो कहते ना बुरी नजर से देखो तो हर चीज बुरी लगती है, अगर अच्छी नजर से देखो ना वेस्ट इंडीज की लड़की भी आलिया भट्ट लगती है। गेंद के ऊपर नजर अच्छी होनी चाहिए, अगर नजर आपकी हटी तो फिर दुर्घटना घटी। बुरी नजर से देखो तो हर चीज बुरी भाई, अच्छी नजर हो तो
हवा में है, कोई फील्डर नहीं है भाई यहाँ से। थोड़ा सा आपको अटैकिंग फील्डिंग लगाना होगा भाई। और जहाँ पर गेंद गिरा ना कोई दर्शक ना कोई फील्डर है। कहते हैं ना अगर शमशान में पान का टपरी हो तो फिर खरीदने वाला कहाँ से हो। ओले नाका में जाइए ना भाई। और समीकरण देखिए यहाँ से 12 गेंद है, 7 की जरूरत है। 7-12 ये मामला बन जाता है, लेकिन 7 गेंद अगर 12 की जरूरत होती तो हालत कुछ अलग होता। लेकिन सो 4 रन ना जाती, कैच भी छूटा, चौका भी गया और मैच तो अभी गया नहीं है। मैं कभी भी आखिरी गेंद तक हार नहीं मान सकता हूँ, लेकिन ये मैदान की रिकॉर्ड देखिए अभी तक जो 8 या 9 मैच हो चुका है, पहले बल्लेबाजी टीम मुकाबला जीते हैं। अगर ये मैच डिपेंड होता है तो निश्चित रूप से नहीं। अब देखिए बात करेंगे चेसिंग यहाँ पर होगा, डिपेंड हुआ तो फिर रिकॉर्ड बरकरार रहेगा। अगर चेसिंग हो गई तो फिर रिकॉर्ड ब्रेक होगा भाई यहाँ से। तो चलिए 12 गेंद, अभी भी 7 की जरूरत है। रिवॉल्व सर कहते हैं ना घर की दरवाजे पर घोड़े की नाल। चलिए आवाज कहां से आया भाई। चलिए घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद के पैरों पर लगानी पड़ती है। अगर ये 12 गेंद के पर 7 रन बचाना है ना, फिर वही बात की कसी हुई गेंदबाजी और कुछ फील्डिंग देखते हैं। यहाँ पर कप्तान की अटैकिंग फील्डिंग लगा रहे हैं। हाँ एक मिड ऑफ को देखिए थोड़ा नजदीक ले रहे हैं यहाँ पर, नहीं लेना चाहिए भाई। शॉट एक्स्ट्रा कवर, बैकवर्ड पॉइंट देखिए बात करेंगे। लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर और काउ कॉर्नर मिड विकेट बाउंड्री लाइन पर। एक देखिए बात करेंगे मिड ऑफ को थोड़ा सा अंदर लिया है और कि सिंगल बचाएंगे हाफ मौचा को। और ऑन साइड में शायद एक शॉर्ट लेग नजदीक है, ये तो रहते हैं भाई। थोड़ा ऑफ साइड को स्ट्रांग बनाया है सिंगल के लिए। और गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज आकाश मणवी। ओ ये चलिए कमाल की गेंद देखिए, एक डॉट गेंद मुश्किल बनाएगी भाई। बात तो हमने छेड़ा था, खाने में अगर जहर मिल जाए तो उसका इलाज है, लेकिन डॉट गेंद का इलाज नहीं है। लेकिन यहाँ थोड़ा सा देखिए रन कम है भाई। 11 गेंद 7 की जरूरत है। मुकाबला भी बिल्कुल मैं यही कहूँगा अंतिम गेंद तक संघर्ष करना चाहिए। कहते ना संघर्ष का राज जितना अंधेरा होता है सफलता का सूरज उतना तेज चमकता है। अभी भी 11 गेंद है और 7 रनों की जरूरत है। चाहे रेस बाइक की हो या क्रिकेट का हो, जीतता वही है जो सही समय में गियर बदलता है। वो सीधा स्ट्रेट खेले हैं। यहाँ पर देखते हैं 1 रन तो आएगा आसानी के साथ। अच्छी फील्डिंग यहाँ से, 1-1 रनों से उतना दबाव नहीं बनेगा बैटर के ऊपर से। अभी भी देखिए बात करेंगे 6 गेंद 10 गेंद 6 की जरूरत है। ये तू उलट बोल रहा है। नहीं रिवॉल्व सर देख रहा था आप जागे हो क्या सो रहे हो। नाही आप अनुभव एक्सप्रेशन बाबूशा बोलू शकत नाही। काल देखील 6 चेंडू 6 धावा डिफेन्स केल्यात वाघविली वाडा संघाच्या विरोधात भातान टीमनं, त्यामुळे काही होऊ शकतोय। 9 मॅच 9 संघ बॅटिंग करणारे जिंकलेत। नहीं रिवॉल्व सर सही बताया, क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ इसलिए तो कहा जाता है। भैंस ने अगर जियो का सिम खाया। और बहुत बढ़िया ड्राइव है, फील्डर सही यहाँ पर गेंद को ये देखिए रोके यहाँ पर। ओ ये चीज देखिए, इससे बचना होगा भाई। 1-1 रनों की अहमियत को समझना होगा यहाँ से। और 2 रन आ गया देखिए यहाँ से। अब समीकरण की बात करेंगे, 9 गेंद 4 की जरूरत है यहाँ से भाई। अब थोड़ा कठिन बनेगा यहाँ से। सिद्धेश मुंगाजी देखिए, सिद्धेश मुंगाजी हम देख सकते हैं गेंदबाजी भी बल्लेबाजी भी करते हैं। हमारे देखिए क्रिकेट के कोहिनूर नंदराज मुंगाजी साहब देखिए बात करेंगे। दिल गार्डन गार्डन देखिए यही तो बात कहा कि महाराष्ट्र की धरती पर ऐसे हस्ती हैं। कौन कहता है हमारे पास आईसीसी नहीं है, बीसीसीआई नहीं है। भाई सब कुछ है इस टेनिस क्रिकेट में है, लेकिन अब 4 रन बचाना है जो कठिन बनते जा रहे हैं। ओ ये चलिए भाई अब हो गई काम। और यही तो बात छेड़ा था भाई, छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना।